हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट याचा आपण एक्सपेरिमेंटल स्टडी केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण इंटेन्सिटी, फ्रिक्वेन्सी आणि पोटेन्शियल यांचा इफेक्ट पाहिलेला आहे. फोटो इलेक्ट्रिक इमिशनवरती काय होत होते. तर आता आपल्याला त्या एक्सपेरिमेंटच्या ऑब्झर्वेशनवरूनच काही आपल्याला कॅरेक्टरिस्टिक स्टडी करायचे. तर त्या कॅरेक्टरिस्टिक ज्या आपण स्टडी करणार आहोत, तर त्याच्यामध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा एक्सपेरिमेंट करत असताना आपण सुरुवातीला फ्रिक्वेन्सीचा इफेक्ट पाहिला होता. तर तो इफेक्ट काय होता, तर हा जो इफेक्ट आहे याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की फ्रिक्वेन्सी ॲट सर्टन फ्रिक्वेन्सीपर्यंत पोहोचल्याशिवाय फोटो इलेक्ट्रिक इमिशन होत नाही. म्हणजे सुरुवातीला जर कमी फ्रिक्वेन्सी असेल तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज नॉट पॉसिबल. फोटो इलेक्ट्रिक इमिट व्हायला सुरुवात केव्हा होते, तर एका सर्टन फ्रिक्वेन्सीनंतर होते आणि ज्या फ्रिक्वेन्सीला आपण म्हणलं होतं न्यू झिरो. तर न्यू झिरो ही जी सर्टन फ्रिक्वेन्सी आहे त्यालाच आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हणलेलं आहे. तर ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, ही थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्हणजेच मिनिमम फ्रिक्वेन्सी ॲट विच फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड. फोटो इलेक्ट्रॉन्स जे इमिट होतात तर ते ज्या सर्टन फ्रिक्वेन्सीला इमिट व्हायला चालू होते त्याला आपण थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी असं म्हणलेले. तर डिफाईनमध्ये पण हा क्वेश्चन 1 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. तसंच आता याच्यावरून कॅरेक्टरिस्टिक आपल्याला काय सांगता येईल, तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट टेक्स प्लेस ओनली व्हेन फ्रिक्वेन्सी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सी कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. तर ही जी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे त्या थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीच्या अबोव असेल तरच आपल्याला काय मिळतं, फोटो इलेक्ट्रिक इमिशन. दुसरे आपण जो इफेक्ट पाहिला होता तो म्हणजेच इंटेन्सिटीचा. फ्रिक्वेन्सीच्या इफेक्टवरून आपल्याला ही कॅरेक्टरिस्टिक्स मिळालेली आहे. तर या कॅरेक्टरिस्टिकमध्ये आपण हा फ्रिक्वेन्सीचा इफेक्टवरून पाहिलेली. दुसरी म्हणजेच आपण इंटेन्सिटीचा इफेक्ट पाहिला, तर ज्याच्यामध्ये आपल्याला काय मिळालं होतं, तर फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होण्याचा जो रेट आहे, रेट ऑफ फोटो इलेक्ट्रिक इमिशन इज डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी. आणि इंटेन्सिटीला हा कसा असतो, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. ती डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ इन्सिडंट रेडिएशन. ही आपल्याला याची दुसरी कॅरेक्टरिस्टिक सांगता येईल इंटेन्सिटीच्या इफेक्टच्या स्टडीवरून. तिसरा इफेक्ट जो पाहिला होता आपण तो पोटेन्शियलचा पाहिलेला होता. आणि त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, तर इन्सिडेंट एनर्जी जी आहे h ही 2 प्रकारे वापरली जाते. त्याच्यामध्ये काही एनर्जी ही आपण जी वापरलेली आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये, तर ते फोटो इलेक्ट्रॉन सरफेसपासून इमिट होण्यासाठी किंवा सेपरेट होण्यासाठी मेटल सरफेसपासून वापरली जाते. आणि उरलेली एनर्जी कायनेटिक एनर्जी म्हणून वापरली जाते त्याच्यातली. तर ही जी वापरलेली एनर्जी आहे पैकी काही एनर्जी जी आहे ती कायनेटिक एनर्जी म्हणून आणि काही एनर्जी ही इलेक्ट्रॉन सेपरेट करण्यासाठी, ज्याला आपण वर्क फंक्शन असं म्हणतो, आणि हे वर्क फंक्शन आपण W0ने दाखवलेलं आहे. तर हे जे कायनेटिक एनर्जी आहे त्याच्यावरून आपल्याला तिसरी कॅरेक्टरिस्टिक सांगता येईल, मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन डिपेंड्स अपॉन फ्रिक्वेन्सी अँड डज नॉट डिपेंड्स अपॉन इंटेन्सिटी. म्हणजे आपण इंटेन्सिटी किती वाढवत गेलो तर फोटो इलेक्ट्रिक इमिशनचा रेट वाढतो, पण कायनेटिक एनर्जी जी आहे इलेक्ट्रॉनची ती मात्र वाढत नाही. कायनेटिक एनर्जी कशावर डिपेंड आहे, तर फ्रिक्वेन्सीवरती डिपेंड आहे, ह्या फॅक्टरवरती. हे आपल्याला सांगता येईल. आपण नंतरची जी कॅरेक्टरिस्टिक पाहणार आहोत ती म्हणजेच स्टॉपिंग. ह्याच्यामध्येच आणखीन आपल्याला सांगता येईल की मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी इज द मेजर ऑफ स्टॉपिंग पोटेन्शियल. पोटेन्शियलचा इफेक्ट आपण जो पाहिला होता त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की पोटेन्शियल आपण जसं कमी करत जाऊ ॲनोडचं पोटेन्शियल, तसं फोटो इलेक्ट्रिक करंट जो आहे मायक्रो ॲमीटरमधला तो कमी होत जातो, हे पाहिलं होतं. पण या ठिकाणी ज्यावेळेस आपण 0 पोटेन्शियल करतो तर आपल्याला मायक्रो ॲमीटरमधला करंट हा 0 मिळाला नव्हता. तो 0 करण्यासाठी काय केलं होतं आपण, तर ॲनोडला आपण निगेटिव्ह पोटेन्शियल दिलेलं होतं. आणि ते जे निगेटिव्ह पोटेन्शियल आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टॉपिंग पोटेन्शियल. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलंच आहे, पण आणखीन आपल्याला याच्यामध्ये त्याच्यावरून ही कॅरेक्टरिस्टिक सांगता येईल. म्हणजे स्टॉपिंग पोटेन्शियल इज द मेजर ऑफ मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. आणि चौथा आपण इफेक्ट जो आहे पाहिलेला तो टाईमचा. देअर इज नो टाईम लॅग बिटवीन इन्सिडन्स ऑफ रेडिएशन अँड इमिशन ऑफ फोटो इलेक्ट्रॉन. तर या एक्सपेरिमेंटच्या आपण ऑब्झर्वेशनवरून ह्या काही सांगू शकतो, याच्या कॅरेक्टरिस्टिक्स फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक असतील.
तर स्टॉपिंग पोटेन्शियलची डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आपण पाहिलेली. स्टॉपिंग पोटेन्शियल इज म्हणजेच निगेटिव्ह पोटेन्शियल गिव्हन टू कलेक्टर ऑर ॲनोड. आपण ॲनोडलाच कलेक्टर असं म्हणलेलं आहे, कारण ॲनोडकडं आपण इलेक्ट्रॉन कलेक्ट केलेले आहेत. तर हा जो फोटो इलेक्ट्रिक करंट आहे ज्या निगेटिव्ह पोटेन्शियलला 0 बनतो, हा जो 0 बनेल बिकम्स 0 इज कॉल्ड ॲज स्टॉपिंग पोटेन्शियल. आणि फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणजेच मिनिमम एनर्जी, ही जी मिनिमम एनर्जी आहे जी मेटल सरफेसपासून इलेक्ट्रॉन सेपरेट करण्यासाठी लागणार आहे किंवा वापरली जाणार आहे, त्याला म्हणायचं फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. हे आपण W0ने दाखवलेलं आहे. म्हणून मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू सेपरेट द इलेक्ट्रॉन फ्रॉम मेटल सरफेस इज कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन, जे आपण W0ने दाखवलेलं आहे. तर हे 2 क्वेश्चन्स जे आहेत ते पण लिहून काढा तुम्ही. याच्यानंतरचा जो आपण कन्सेप्ट पाहणार आहे तो म्हणजेच आइन्स्टाईन्स थेरी पाहणार आहे, तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू.